सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहावसी काही न लगे एक भावची कारण तुका मन्यान विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहावसी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या संताची या दुसरे चरण संताची या संताची या त्यांच्या कृपदाने करते का विस्तारू 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 त्यांच्या कृपणाने कसे विचारू त्यांच्या कृपणाने कसे विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने करते का विस्तारू 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 सर्वांनी कृपया हात जोडायचे सर्वांनी हात जोडायचे इकडे लक्ष द्या सर्वांनी हात जोडायचे श्री सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा आणि उपदेश करणाला आपल्याला कशा प्रकारे भक्ती करायची जीवनामध्ये आलो तर काय करावं असा उपदेश करणारा सुंदर असा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की तुम्हाला मी सांगत आहे काय सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला तुम्हाला सांगत आहे काय सांगायचंय तुम्ही काय करायचंय त्या विठ्ठलाला भजा त्या भगवंताला भजा आणि नाही भजला तर काय होणार याचे दुष्परिणाम म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया नाहीतर तुमचा सर्व जन्म वाया गेला. ठीक आहे आता भजायचे पण कधीपासून भजायचे त्याचं दुसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलंय की करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहावसी आज उद्या भजतो उद्या भजतो असं जर करत राहशाल तर आपण अजून भगवंतापासून दूर 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 जात राहील आणि या भवनदीच्या पुरामध्ये आपण सुद्धा वाहून जाईल. म्हणून ज्या क्षणी आपल्याला कळले त्या क्षणापासून भगवंताला भजायला चालू करा. आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्ही भजणार नाहीतर आमचा जन्म वायाला जाईल तुम्ही सांगितलं तसं मी आतापासून भजणार पण भजावं कसं त्यांनी सांगितले अहो खूप सोपं आहे माझा पांडुरंग फार सोपं आहे भजण्यासाठी काय करायचे काही न लगे अहो काहीच लागत नाही फक्त एक भावची कारण फक्त मनातला खरा सात्विक भाव त्यांना लागतो दुसरं काहीही लागत नाही. आता लोक म्हणाले कसं काय विश्वास ठेवाव तुकाराम महाराज म्हणतात अहो पांडुरंग माझे आराध्य आहेत त्यांना मी माझं जीवप्राण मानतोय आणि त्यांची शपथ घेऊन सांगतोय तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन त्यांनी सांगतात की काहीही भगवंताला भजण्यासाठी लागत नाही कुठं जाण्याची गरज नाही ना काही सहन करण्याची गरज आहे फक्त एक आहे ते म्हणते आपल्या मनातला खरा भाव हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठला विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. सर्वांनी हात वर करायचे, हात जोडायचे आणि मोठ्याने सर्वांनी बोलायचे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जेवण केलं नाही का हो? थोडं मोठ्यानं बोला ना, रामकृष्ण हरी. हा, सर्वांना प्रथमतः माझा रामकृष्ण हरी. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी बघा, माझ्या कोणत्याही कीर्तनाची सुरुवात मी एकच विषयानं करते. याचं कारण काय की कीर्तन समजावून सांगण्यापेक्षा, कीर्तनाचा अभंगाचं चिंतन मांडण्यापेक्षा ते कीर्तन आपण कशा प्रकारे श्रवण करावं, दिलेलं ज्ञान काय करावं, कशा प्रकारे घ्यावं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. नाहीतर आजकाल कसं झालंय, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, इकडून ऐकतो आणि इकडून लगेच सोडून सुद्धा देतो. बरोबर. एक उदाहरण जर द्यायचं झालं माता मौलानो, सध्याच्या आपल्या जीवनामध्ये एक फार ट्रेंडिंगमध्ये गोष्ट चालू आहे. कोणती? एखादा व्यक्ती आला, त्याने आपल्याला 2 शब्द प्रेमाचे बोलले. आपल्याला ते 2 शब्द प्रेमाचे किती दिवस आठवण राहतात? 1-2 दिवस. त्याच्यावर आपण आठवण ठेवत नाही. पण तोच एखादा व्यक्ती आला आणि त्याने आपल्याला चांगला भांडण केला, आपण त्या व्यक्तीला किती दिवस विसरणार नाही? मरेपर्यंत विसरणार. मरताना जरी तो व्यक्ती समोर आला ना, आपण मरता मरता सुद्धा म्हणाल माय मला भांडू भांडू गेला होता. विषय सांगण्याचा काय झाला, वाईट गोष्टीचं साठवण मनामध्ये, चांगल्या गोष्टीचं साठवण मनामध्ये करत नाही. अशाच प्रकारे आज कीर्तनामध्ये काय झालंय, ऐकणारा वर्ग भरपूर प्रमाणात कशा प्रकारे झाला, कुणाला गायन आवडतं ऐकायला, कुणाला चिंतन आवडतं, कुणाला वाटतं फक्त भगवत भक्तीबद्दलच असावं, कुणाला वाटतं जन उपदेश सुद्धा असावा. अशा प्रकारे प्रत्येकाचे कुणाला वाटतं नुसता विनोदच असावा. मग ज्याला जे लागतं ते घेतं आणि घरी निघून जातं. विनोद सांगाव हसून घरी निघून चाललीत, ज्ञान सांगाव जागेवर झोप पाहिलीत. म्हणजे सांगणाऱ्यानं सांगाव काय हा सुद्धा सांगणाऱ्याला प्रश्न पडलेला आहे. म्हणून आपल्या कीर्तनामध्ये प्रत्येक विषय येणार आहे. प्रत्येक विषय तुम्हाला जो पाहिजे तो प्रत्येक. फक्त माझी सर्वांना एक विनंती आहे की कीर्तन कशा प्रकारे ऐकायचं हे आधी लक्षात घ्या. कारण नाही जर हे जर गोष्ट लक्षात नाही घेतली, पूर्ण कीर्तन ऐकलं काय, आयुष्यभर कीर्तन ऐकलं काय, आपल्यावर काही परिणाम होणार नाही. पहिला गोष्ट, पहिला मुद्दा, कीर्तनाचा पहिला नियम, बोलणारा वक्ता काय बोलतोय त्याच्याकडं पूर्ण लक्ष असू द्यायचं. कुणाकडं? बोलणाऱ्या वक्त्याकडं. दुसरा नियम, माझ्याकडे असं टेन्शन बघायचं नाही, मी काय तुमची सासूबाई आहे का? थोडं चेहऱ्यावर आनंद ठेवायचा. दुसरा नियम. तिसरा नियम, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. पहिला नियम नेहमी लक्षात ठेवायचा. एकदा मागचे 2 विसरले चालेल, पण पहिला लक्षात ठेवायचा. कोणता? पूर्णतः लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. नाहीतर आजकाल कसं झालं तुम्ही बघा, आता कीर्तन आहे, कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण? कोण? कीर्तनकार. बरोबर. बोलला नाही तर ऐकणार काय? मग सगळ्यात महत्वाचं कोण? हे बघा कडे, तुम्ही मान हलवू नका. मान हलवण्याचं काम कुणाचं असतं? हा, तुम्हाला बैल माहित नाही का? हा, मान हलवण्याचं काम कुणाचं असतं? नंदी बैलाचं. आपण कोण आहे? मनुष्य. मग मान हलवणार का बोलणार? काय करणार? ते बघ मागच्या अजूनही बी असेच करेल. विठ्ठल विठ्ठल बघा, सुरुवातीचा नियम मी का म्हटलंय, कारण जसं आताच म्हटलंय, कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचा कोण? कीर्तनकार. आणि इकडं मी कीर्तन करत आहे, इमानदारीने सांगायचं, तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे म्हणा, इमानदारीने बोलायचंय. मी इथं कीर्तन करत आहे, मागून एक कुत्रा आलं, भो 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 भुंकालं, तुम्ही माझ्याकडे लक्ष देणार का कुत्र्याकडं? इमानदारीने बोला. कुठं? हा, म्हणजे आपल्याला माहित आहे महत्वाचं काय, कीर्तन का कुत्र? कीर्तन का कुत्र? हा, मोठ्यानं बोला. कीर्तन का कुत्र? घाबरायचं नाही, मोठ्यानं बोला. कीर्तन का कुत्र? कीर्तन. पण आपलं लक्ष कुठं जातं? कुत्र्याकडं. पण कळतं सगळ्यांना, पण वळत कुणालाही नाही. म्हणून इकडं तिकडं लक्ष न देता तुमची एक परीक्षा घेते. त्यामुळे सगळ्यांनी हात वर करायचे. बरोबर. मी म्हणेल तसं माझ्या मागून मोठ्याने सर्वांनी म्हणायचंय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचंय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचंय, भारत माता की. माझाच आवाज होता का? हा,
आता बघा मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं, बोलणारा वक्ता काय बोलतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही माना हलवल्या बरोबर. मी काय म्हटलं, मी म्हणते तसं म्हणजे मी भारत माता की म्हटल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं होतं? मी म्हटलं मी म्हणते तसं तुम्ही म्हणा. मी म्हटलं भारत माता की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं होतं? भारत माता. तुम्ही काय बोलले? आपलं कसं झालंय, कोण समोर काय बोलतंय आपल्याला याच्याशी थोडाही फरक पडत नाही. आपलं काम कसं झालं, बोला बाई बोला, पोटाला घाला. आपण कुणाकडे लक्ष देणार नाही. आपलं लक्ष कुठं असतं, समोरचा बोलला त्याच्या पुढचं मला येतं का, आलं की बस ठोका, याच्यावर आपलं लक्ष कुठं जात नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगताय, बोलण्याकडे लक्ष असू द्यायचं, इकडं तिकडं मन भटकू द्यायचं नाही, इकडं तिकडं चेहरे सुद्धा भटकू द्यायचे नाही. पूर्ण वेळ कुठं बघायचं? हा आता ते कोण लटकायलाय तिकडं थोडंसं बसता का, हा पा माग पा 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 माग पा. मी पुन्हा म्हटलं बोलण्याकडे लक्ष असू द्या. मी काय म्हटलं माग वळून कुणी पाहायचं, पण तरी तिकडं कोणाचं लक्ष आपलं तिकडं. हा मन एवढं खराब आहे, नको म्हणलं त्या गोष्टीकडं जास्त जात. विठाल विठला 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 विठला. हे झाले कीर्तन ऐकण्याचे नियम. आता तुम्हाला 3 दृष्टांत दिले मी. आता तरी पूर्णतः माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका. आज बघा, आज मी 20-22 वर्षाची झाली. मी आतापर्यंत माझ्या एकाही बर्थडेचं गिफ्ट तुम्हाला मागितलं का? माता मावलं तुम्हाला आतापर्यंत लहानाची मोठी होईपर्यंत काहीतरी त्रास दिला का? दिला का नाही? मागच्या काही बोलणं गेल्या म्हणजे दिला का तुम्हाला? हा मी आतापर्यंत कुणालाही काही मागितलं नाही तुम्हाला, आणि कुणालाही काही त्रास दिला नाही. फक्त 1 तासापुरता माझा त्रास सहन करा, आणि 1 तासापुरतं मला एकच गिफ्ट तुम्ही द्या. तुमच्याकडून मला एक भेट द्या. कोणतं? या 1 तासापुरतं पूर्णतः तुमचं लक्ष फक्त आणि फक्त माझ्या बोलण्याकडे राहिलं पाहिजे. इतरत्र कुठंही नाही, फक्त माझ्या बोलण्याकडे. फक्त 1 तास. मग बाकी तुम्ही तर तुमच्या घरी जाणार आहात, मग काय माझं ऐकणार नाही. म्हणून इथल्या काळापुरतं मर्यादित माझ्याकडे लक्ष ठेवायचे. हे झाले कीर्तनाचे नियम. पहिली गोष्ट महत्वाची, पूर्णतः लक्ष बोलण्याकडे ठेवायचे. आज मी आहे म्हणून नाही, कोणताही कीर्तन कार्य इथं जो उभा आहे, जो बोलत आहे त्याच्या बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असू द्यायचं. दुसरा नियम, चेहऱ्यावर थोडा आनंद ठेवायचा, असं टेन्शन बघायचं नाही. आणि चौथा महत्वाचा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल, प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल बोलायचे. विठ्ठल करे टाळी बोला, करे टाळी बोला मुखी नाम, टाळी बोला मुखी नाम, हो करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, नाम करे टाळी बोला मुखी नाम, नाम. वा वर्षाताई, सुंदर प्रमाण. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य वेदांताचार्य विश्वंभर महाराज शास्त्री यांच्या तृतीय पुण्यतिथी सोहळा सुंदर असं नियोजन आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलेलं आहे. तथा ब्रह्मलीन महाराज हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य निगमानंदजी महाराज यांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा सुंदर प्रकारे आपल्या सर्व भक्तजनांच्या सहाय्याने पार पडत आहे. आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि खरंच आपलं गाव एवढं सुंदर आहे. आत मी गेली होती, सुंदर असं मंदिर, सुंदर असं मठ, सुंदर इथे सुद्धा समाधी मंदिर बांधलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरु आणि शिष्याचं मंदिर हे एकाच ठिकाणी बांधलेलं आहे. वा विठ्ठल विठला 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 विठला. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
जन्मामध्ये महाराज म्हणतात, आता आपण अभंगाकडे जाणार आहोत, सगळ्यांनी लक्ष ठेवायचे. महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. या जन्मामध्ये आले तुम्ही, तर या जन्मामध्ये आल्यानंतर काय करायचे? कारण इथं आल्यानंतर प्रत्येकाला एक प्रश्न पडतो. काही जण म्हणतात संसार करा, आपल्याला वाटतो संसार करावा, आणि संतांनी सांगितले भक्ती करा. मग लोक म्हणतात भक्ती कर, पोट भरू भक्ती करू का, पोट भरू भक्ती करू का, पोट भरू सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चाल पुढे, भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो ये इकडे. हे प्रत्येकाकडे भक्ती म्हणते पुढं चाल. आपल्यालाही वाटतं भक्ती करावं, पुढं चालून भक्ती करावं, पण आपल्याला संसार हा आपली भक्ती करू देत नाही. संसार म्हणतो माझ्याकडे बघ, आणि भक्ती म्हणते माझ्याकडे बघ. आणि सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये हाच प्रश्न सगळ्यात मोठा, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. दोन्ही पखवाज वादकांसाठी जोरदार टाळ्या. प्रत्येक सामान्य माणसाचा प्रश्न, भक्ती करू का, पोट भरू, सांगा मी काय करू. यावर संतांनी उत्तर दिले, काही नाही, तुम्ही एक सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. अहो तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, आणि नाही भजलं तर काय होणार, नाही तरी गेला जन्म वाया. कारण म्हणतात हे जर जन्म आपल्याला मिळालेला आहे याचं कारण काय, तर सुंदर असं प्रमाण, जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. जन्माचे मूळ पाहिले शोधून, दुःखाची मूळ जन्म घ्यावा. जन्माचे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाचे हे मूळ जन्म घ्यावा. संत सांगतात या जन्माचं मूळ शोधून पाहिलं काय, जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्मावा घ्यावा. कारण दुःख बांधवली आहे या संसार, सुखाचा विचार नाही कुठे. इथं दिसताना सुख सगळीकडे दिसतं, पण मुळात सुख कुठेही नाही. कारण म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटकी मग मिळती भाकर. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, देतो सुखाला नकार अन दुखाला होकार. इथं आल्यानंतर संसारामध्ये प्रत्येकाला वाटतं मी सुखी राहू शकतो, पण इथं कुणीही सुखी राहू शकत नाही. कारण याचं मूळच महाराज म्हणतात, पाहिले शोधून तर काय, दुःखाची कारण जन्म घ्यावा. आपण आधीच्या जन्माचे पाप आणि पुण्य हे जे काही आहे ते सगळं फेडण्यासाठी म्हणून इथं आपला जन्म झालेला आहे. पण इथं आपण आल्यानंतर फेडतोय का वाढवतोय?
फेडतोय का वाढवतोय? इथं आपण काय करतोय? वाढवतोय. कशामुळे वाढवतोय? कारण संतांनी सांगितले जर वाढवायचं नसेल एक काम करा. कोणतं? तुमचा जन्म वाया घालायचा नसेल, तुम्हाला जर तुमचं या जन्मामध्ये सार्थक करून घ्यायचं असेल, मुक्ती पाहिजे असेल, एक काम करा. कोणतं? त्या भगवंताला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुरावची गोरी, करिता भरभरी दुरावची गोरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुरावची गोरी, करिता भरभरी दुरावची गोरी, ही गोरी. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून हा जर जन्म तुम्हाला वाया घालायचा नसेल, तुम्ही एक करा, त्या भगवंताला भजा. आणि महत्वाचं म्हणजे त्या भगवंताला भजणं एवढं सोपं आहे. संत म्हणतात आधीच्या काळी तरी अवघड होतं, कारण त्यावेळी स्त्रीला अधिकार नव्हता, वंचित समाजाला सुद्धा अधिकार नव्हता. पण संत म्हणतात इथं सकळासी येते आहे अधिकार, इथं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. इथं स्त्री पुरुष कुणी या या रे या रे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, हे यारे यारे लहान थोर, याची बोलती नारी नर, यारे यारे लहान थोर, याची बोलती नारी नर. करावा विचार, करावा विचार, न लगे चिंता कोरा. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. इथं कुणालाही अधिकार नाही असा विषय नाही. संत म्हणतात या रे इथं सकळासी येथे आहे अधिकार. बऱ्याच जणांचं मत असतं की स्त्रियांनी करू नये, स्त्रियांनी असं करू नये, स्त्रियांनी तसं करू नये, स्त्रियांनी देवळात जाऊ नये, स्त्रियांनी भगवंताची पूजा करू नये, स्त्रियांनी कीर्तन करू नये, स्त्रियांनी काय करू नये, कथा करू नये, हे बरेच जण म्हणतात. पण ज्यांनी म्हणतात की स्त्रियांनी हे करू नये, स्त्रियांनी ते करू नये, त्यांनी ही गोष्ट विसरता कामा नये की जर स्त्रिया जर तिकडे जाऊ नये, कारण बऱ्याच जणांचं मत असतं त्या अपवित्र आहेत किंवा त्यांनी जाऊ नये किंवा त्यांना तो अधिकार नाही, तर आपण ही गोष्ट विसरता कामा नये की आपला सुद्धा जन्म त्या स्त्रीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात ना, एक सुंदर असा विचार आहे की नारी नारी क्या करते हो, नारी रतन की खान. महिलांना कमी समजायचं नहीं. नारी नारी क्या करते हो, नारी रतन की खान. इसी नारी से पैदा हुए प्रल्हाद, भीष्म और हनुमान. सर्वांचा जन्म हा एका नारीपासूनच आहे. म्हणून मनातून तो भ्रम तुम्ही सुद्धा काढून टाका की मी एक महिला आहे, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही. प्रत्येकाला इथं अधिकार दिलेला आहे. मी शास्त्राशिवाय बोलत नाही. बघा, आपल्याला श्रीमद भागवत महापुराणमध्ये एक कथा येते. यावेळेस जनक राजांच्या दरबारामध्ये ऋषी शुकमुनी आणि नारद महर्षी दोघ जण उपस्थित असतात. नारद महर्षींनी जनक राजांना प्रश्न केला की जनक राजे, हे राजन, माझा तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा की मी आणि श्री शुकमुनी दोघ जण ब्रह्मचारी, दोघ जण भगवत भक्त आहे, दोघांपैकी श्रेष्ठ कोण? आता जनक राजांना माहित होतं श्रेष्ठ म्हटलं तर श्री शुकमुनी आहेत, पण नारद महर्षी सुद्धा ब्रह्मचारी आहेत आणि त्यांना जर डायरेक्टली असं म्हटलं तर त्यांना राग येऊ शकतो. मग कशा प्रकारे सांगावं? त्यांनी म्हणाले, तुम्ही आराम करा, मी थोड्या वेळात तुम्हाला उत्तर देईल. त्यांनी महाराणीकडे गेले. नाराज चेहरा पाहून महाराणी, त्यांच्या पत्नीने महाराणीने विचारले, राजन काय झालंय मला सांगा. त्यांनी सांगितले, राणीसाहेब एक अडचण आलेली आहे, मला
महर्षी नारदांनी हा प्रश्न विचारला की सगळ्यात श्रेष्ठ कोण, मी आणि श्री शुक मुनी दोघांपैकी, आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण? हा प्रश्न समोर टाकल्यानंतर नारद महर्षींना म्हणावं तर हा श्री शुक मुनीचा अपमान होतो आणि श्री शुक मुनींना म्हणावं तर नारद महर्षी रागावून श्राप सुद्धा देऊ शकतात. मग मला प्रश्न पडलेला आहे की मी नेमकं करावं काय? महाराणीने सांगितलंय फार सोपं उत्तर आहे, मी तुम्हाला उत्तर देते. एक काम करा, जी रूम आहे तिथे एक बंगई कळते तुम्हाला, तुमच्या इकडं काय म्हणतात त्याला, बाजसारखं असते त्याला, झुला काय म्हणतात तुमच्या इकडं? हा झोपाळा, पाळणा पण थोडा मोठा असतो ना, 3-4 जण एकत्र त्याच्यावर बसू शकतात. हा अशा प्रकारे त्या झोपाळ्यावर दोघांना बसवा, एका साईडला नारद महर्षींना बसवा, एका साईडला श्री शुक मुनींना बसवा आणि मधात एका व्यक्तीची जागा शिल्लक सोडा. हा विचार सांगितल्यानंतर जनक राजांनी सांगितल्याप्रमाणे तसं केलं आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महाराणी गेल्या. इकडून नारद महर्षी बसून होते आणि इकडून श्री शुक मुनी बसून होते. दोघं जण बसून असताना महाराणींनी दोघांना सुद्धा प्रणाम केला आणि बरोबर त्या दोघांच्या मधामध्ये जाऊन बसल्या. आता श्री शुक मुनी त्यांचं नेहमी चिंतन भगवंताचं चालू असायचं, त्यांनी भगवंताचं चिंतन चालू केलं, त्यांचं भगवंताचं चिंतन सारखं चालू होतं. त्यांना काही फरक पडला नाही की स्त्री बसली का पुरुष बसला किंवा कोण बसले, पण नारद महर्षींना वाटलंय आपण ब्रह्मचर्य, स्त्रीचा स्पर्श वर्जे, म्हणून त्यांनी थोडे सरकले. जेवढ्यात त्यांनी सरकले त्यांनी उत्तर दिले, महाराज दोघं तर श्रेष्ठ तुम्ही आहात, पण मान कुणाचा मोठा तो श्री शुक मुनीचा आहे, कारण त्यांच्यासाठी सगळ्या चराचरामध्ये ईश्वर आहे, त्यांच्या मनामध्ये स्त्री पुरुष हा सुद्धा भेद नाही. म्हणून अशा प्रकारे स्त्री आणि पुरुष हा भेद भगवंताच्या आणि खऱ्यांच्या कुणाच्याही मनात नसतो. म्हणून मी हे करू शकत नाही हा विषय टाळायचा, कारण संत जनाबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई या सुद्धा सर्व महिलाच होत्या. जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज या समाजकंटकाच्या बोलण्याने, या सगळ्यांच्या बोलण्याने नाराज होऊन कुटियामध्ये जाऊन बसले होते, तेव्हा आज सर्वजण म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. विचार खरं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या आधी जेव्हा महाराज ताटी आत जाऊन बसले होते तेव्हा आमच्या छोट्याशा मुक्ताबाई महिलाच होत्या. संत मुक्ताबाई म्हणतात योगी पावन मनाचा, 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 साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करायलात. वय लहान आहे पण म्हणतात योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, सगळा राग सोडा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ते ताटी उघडा, बाहेर या. आणि एवढा उपदेश करणाऱ्या एक संत महिलाच आहेत, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. म्हणून इथं कुणालाही असं कमी तुच्छ असं कोणतंही स्थान दिलेलं नाही, कारण संत म्हणतात खरा भगवत भक्त कोण, त्याने काय करावं. विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म, भेद भेद भ्रम विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग.
भेद भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग विष्णुमय जग एका खऱ्या वैष्णवाचा धर्म कोणता? विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म. भेद भेद भ्रम अमंगळ, सगळं जग काय माना? विष्णुमय माना. कारण भगवंत कुठे? इथे तिथे इथे तिथे. अहो काय म्हणतात, इकडं तिकडं शोधण्यापेक्षा कुठं शोधिसी देहा देही एका सर्व घटी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सूर्यप्रकाशक हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी जोरदार टाळ्या वर्षात ऐसा सुंदर. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. अशा प्रकारे दिसताना जरी आपण भिन्न दिसत असतो तरी प्रत्येकामध्ये त्या भगवंताचा वास आहे. मग यामध्ये नाही, त्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये नाही असा विचार करू नका. म्हणून प्रत्येकामध्ये विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म. वैष्णवाचा खरा धर्म कोणता? की कोणताही भेद न करता प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये तुम्ही त्या भगवंताला शोधा. तुम्हाला भगवंत आपल्या ठिकाणीच मिळल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे आपला विषय कुठून सुरू झाला होता की भजायचं पण कोणी भजायचं. म्हणून कुणीही भजू शकता. इथं कशाचाही कोणताही विचार नाही. सर्वजण यारे यारे लहान थोर सगळे या, नारी नर कुणी सुद्धा या, इथं सर्वांना अधिकार दिलेला आहे. म्हणून संत म्हणतात तुम्ही त्या भगवंताला अशा प्रकारे भजा. आणि आता झाला भजण्याचा प्रश्न. नाहीतरी गेला जन्म वाया. पण तुम्हाला सांगते एवढं सगळं आपल्याला माहित आहे पण तरी सुद्धा आपण आपला जन्म वायाला घालतोय. एक साधारण जर उदाहरण द्यायचं झालं, संतांनी आपल्याला सांगितलंय की भगवंताला भजा. कशा प्रकारे? त्यांनी म्हणतात काही करायची तुम्हाला 2 मिनिटांमध्ये भक्ती सांगते बघा, सर्वांनी लक्ष द्यायची. 2 मिनिटात भक्ती पूर्ण. संत म्हणतात काही करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काही सहन करायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. घर बसल्या तुम्हाला भगवंत भेटू शकतात. एकच करायचं काय? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. त्या अनंताला आळवा. मंत्र सुद्धा दिले, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. कोणताही एक मंत्र घ्या, त्या भगवंताचा सतत जप करा, त्या नामाचा सतत जप करा. पुढं म्हणतात की एवढी याच्यामध्ये ताकद आहे, एवढी याच्यामध्ये ताकद आहे. चहुवेदी जाणं साही शास्त्र, कारण 18 ही पुराण हरीशी गात. या 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहे. या सगळ्यांचं सार जर म्हटलं तर फक्त एक आहे, काय? हरी नाम. एवढं सोपं आहे पण तरी सुद्धा मला सांगा, हे सर्वांना माहिती आहे? सर्वांना माहिती आहे की सगळ्यात सोपी भक्ती कोणती? एका ठिकाणी बसून तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा. हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी सुरुवातीलाच म्हटलं कळतं पण वळत कुणालाही नाही. आपण एका ठिकाणी बसलोय माता मौलानो, मला सांगा 5-7 जणी आपण एका ठिकाणी बसलो. आपल्याला माहिती आहे ठिकाणी बसल्यानंतर काय करायचं? ठाईचं बैसोनी करा. एकच येतं, आवडल्यानंतर आळवावा. पण आपण त्या भगवंताला आळवतो का? नाही. बरं आपण काय करतोय? बोला ना, तुम्ही काय करता? त्यांचं नंतर सांगते, त्यांचं मला माहिती आहे. पण तुमच्या लाईनमध्ये मी कधी बसलीच नाही गडे. तुमचे काय विषय चालतात?
यानं ट्रॅक्टर घेतलं, यानं मोबाईल घेतला, यानं हे घेतलं, त्यानं ते घेतलं. हे झाले आपले फालतूचे विषय. आपले विषय काय चालतात? 4-5 जणीचा ग्रुप, 7-8 जणीचा ग्रुप एका ठिकाणी बसला म्हणजे आपण देवाच्या नामाच्या गोष्टी करत नाही. आपण काय गोष्टी करतो? एकदम हळूच, इकडला शब्द इकडं ऐकू गेला नाही पाहिजे. एरवी पदर घेणार नाही, पण तेव्हा पदर घेऊ दुसरी लगेच म्हणते, तुला माहित आहे का नाही गावामध्ये काय झालं? तिसरी उत्सुकतेने विचारते, अरे माय काय झालं बाई, लवकर सांग बरं. आणि ती सांगते, तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको. शेजाऱ्याची पोरगी गेली की पुढची विचारते, ते जाऊ दे कोणीकडे, कोणासोबत गेली. पुढची तिला उत्तर देते, कोणासोबत काय, तुझं लक्ष लोकांच्या घरात होतं ना, तेव्हा तुझाच पोरगा पोरगी घेऊन पळ. प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या घटना. आता तुम्ही म्हणसाल विनोद आला, पण शास्त्र पुराण कुठे? संत म्हणतात, तुका म्हणे ऐसी थोर हानी केली, करी ताटवाळी जन्म गेला हो, करी ताटवाळी जन्म गेला. करी ताटवाळी जन्म गेला हो, करी ताटवाळी जन्म गेला. संत म्हणतात, तुका म्हणे ऐसी थोर हानी केली, करी ताटवाळी जन्म गेला. नुसतं लोकांचं टिंगल करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य बर्बाद करतोय, आपण आपला जन्म वायाला घालतोय. म्हणून संत म्हणतात, इकडलं तिकडलं फालतू घरानं मांडण्यापेक्षा. आणि तुम्हाला सांगते, जे लोक दुसऱ्यांच्या लेकरांची बुराई करतात आणि जी लोक दुसऱ्यांच्या लेकराचं वाईट मनामध्ये चिंततात, त्यांच्या लेकरांचं सुद्धा चांगलं होत नाही. ते म्हणतात ना, बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्म. कर्माची गती एवढी गहन आहे, इथंच करण इथं फेडावं लागणार. ते म्हणतात ना, दुनिया गोल आहे, तुम्हाला ते भेटणार म्हणजे भेटणार. म्हणून याच्या त्याच्याबद्दल वाईट चिंतन करण्यापेक्षा आपण कधी समाजाच्या चांगल्या गोष्टी केल्या का? जागेवर बसून कोणाच्या मुलानं किती चांगलं काम केलं याच्या गोष्टी केल्या का? नाही. आपल्या नेहमी गोष्टी कोणत्या राहतात? यानं असं केलं, त्यानं तसं केलं, तो पळून गेला, तो दारू पितोय. अहो, तुम्हाला सगळं माहित आहे आणि इथपर्यंत खबर यांना माहीत राहते, आपल्याला माहीत राहते. गेलेले जाऊ दे, पण कोण जाण्याच्या मार्गावर आहे पळून ते सुद्धा आपल्याला माहीत राहते. बरोबर? इथपर्यंत डीपमध्ये आपण त्यांचा अभ्यास करतो. म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे बघा, की लोकांचं लेकरू लोकांच्या घरात काय करते याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपलं घरचं लेकरू आपल्या घरात काय करते याच्यावर लक्ष द्या. तुमची लेकरं कधीच वाईट वळणावर जाणार नाही. याचं त्याचं पाय खचण्यापेक्षा समोरचा पुढं कसा गेला पाहिजे. एखादं वाईट वळणावर जात असेल त्याला चिडवू नका, त्याला समजावून सांगा. आणि जर कुणी आपल्याला समजावून सांगत असेल तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. कारण तोंडापुढं गोड बोलणारे सगळे माणसं असतात बरं का, खरं सांगणारे हे फार कमी असतात. म्हणून एखादा जर आपल्याला उपदेश करत असेल त्याला वाईट म्हणून त्याच्याशी आबोला धरून राहायचा नाही. म्हणून संत म्हणतात की अशा प्रकारे इकडं तिकडं व्यर्थ बोलण्यापेक्षा, इकडं तिकडं व्यर्थ वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही काय करा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणून त्या भगवंताला आपण भजायचं असतं. आता झाला विषय हा भजायचा. आता कधी भजायचं? लोकांनी प्रश्न केला, महाराज भगवंताला भजावं लागेल, नाहीतर आमचा जन्म वायाला जाईल, कारण आम्ही आमचा जन्म वाया घालत आहोत. पण कधी भजायचं याचं उत्तर महाराजांनी दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. करिता भरोभरी, करिता भरोभरी, करिता भरोभरी, दुरावसी दूरी, करिता भरोभरी, करिता भरोभरी, करिता भरोभरी, दुरावसी दूरी. करिता भरोभरी, करिता भरोभरी, दुरावसी दूरी. करिता भरोभरी, करिता भरोभरी, करिता भरोभरी, दुरावसी दूरी. भवाची आपुरी वाहिल्या,
दुरावची करिता बरोबरी करिता बरोबरी दुरावची जोरदार टाळ्या सोडा. क्या बात. कधी भजायचंय त्यासाठी महाराज म्हणतात आज नको उद्या नको, जेव्हा माहीत झालं ना तुला तेव्हापासून बज. कारण आज करू उद्या करू असा जर विचार करशील तर तू या भवाच्या पुरामध्ये वाहून जाशील. कारण इथं आल्यानंतर क्षणभर सुद्धा असा क्षण भंगूर नाही भरवासा वारे सावध थोडा मायाशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसा क्षण भंगूर नाही भरवासा वारे सावध थोडा मायाशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसा. महाराज म्हणतात क्षणभंगूर. इथं थोड्या वेळाचा सुद्धा भरोसा नाही. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे मनुष्याचं जीवन आज होतं उद्या नाही अशा प्रकारे झालेलं आहे. म्हणून कुठं कधी कोणाचं काय होईल, कधी देवाचा बुलावा येईल काही सांगता येत. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश अवकाश. हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता. हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता. वा वा जोरदार टाळ्या. क्या बात. आज मला चिंतन कमी आणि गायनच जास्त करू वाटायलंय बरं. सगळं एकदम जुळून आलंय. सूर मागे कोरं सुद्धा, गायनाचार्य सुद्धा, पकवाजवादक सुद्धा आणि साऊंड सुद्धा. वा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. हरिमुखी गाता हरपली चिंता. कधी आपला काळ येईल हे सांगता येत नाही. म्हणून वेळ आहे तो आत्ता माहीत झालं. इथूनच भगवंताला भजायला आपण सुरुवात करायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता भजायला पाहिजे पण आपण भजत नाही. याचं कारण काय की आपल्या मनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती साठवून ठेवलेली आहे, हे संसार. आता बघा इथं संतांनी सांगितले की तुम्ही आतापासून भगवंताला भजा, म्हणजे तुम्हाला सगळं सोडायची गरज नाही. कारण संत म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. तुम्हाला संसार सोडायची गरज नाही. कारण विद्यार्थी जीवन झाल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. पहिलं म्हणजे संन्यास घ्या, दुसरं म्हणजे लग्न करा. आपण काय केले? सगळे ब्रह्मचारी आहे का तुम्ही? लग्न कुणा झालं हातवर करा बर. वर्षात आहे सगळे ब्रह्मचारी आहेत का? हो. ते कंपाळाला कुंकू काय माझ्या नाच आहे का माय? त्यांना ओळखू शकत नाही आपण बरोबर. एखाद्या महिलेचं लग्न झालंय ओळखू शकतो. पुरुषांचं कसं ओळखाव? ना भांगात कुंकू, ना हातात बांगड्या, ना पायात जोडवं, ना गळ्यात मंगळसूत्र. एक आयडेंटिटी कार्ड तरी दिलं का त्यांना निदान? माझं लग्न झालं सांगायला. एका कीर्तनामध्ये एका व्यक्तीने सांगितलं ताई फार सोपं आहे, पुरुषाचं लग्न झालं का नाही ओळखणं. म्हटलं कसं? काही नाही, त्याच्या तोंडाकडे पाहायचं. म्हटलं मग तोंडावर निराश दिसलं, तो नाराज दिसला, काळजीपूर्वक दिसला म्हणजे लग्न झालेलं आहे समजाय, नाहीतर नाही झालं. विठ्ठल विठ्ठल. विद्यार्थी जीवन झाल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. पहिलं म्हणजे संन्यासी, दुसरं म्हणजे लग्न करा. बघा पैसा कमावू नका, सगळं सोडा. हा विषय, हा मुद्दा कुणासाठी? प्रत्येकासाठी वेगवेगळे त्यांनी नियम सांगितलेले आहेत. तुम्ही जर संन्यास घेसाल तुम्हाला पैसा कमवायची गरज नाही, तुम्हाला लेकराबाळाचं टेन्शन करायची गरज नाही, काहीही करायचं गरज नाही. बस ठिकाणी बसा, भगवंताचं नामस्मरण करत राहा. एनी टाइम एनिवेअर, कुठं सुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काहीही येणार, बंधन येणार नाही. पण तुम्ही जर संसार निवडला, तुम्ही जर लग्न केलं तर तुमच्यावर जबाबदारी आली. मग तुम्हाला जर जबाबदारी निभवायची नसती तर आधीच संन्यास घ्यायचा असता. मग लग्न केलं म्हटल्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी पार पाडावी लागेल. म्हणून पूर्ण संसार सोडून चालणार नाही. पण संत म्हणतात या संसारात कसं राहायचंय. दोन फळ आपल्याला शिकवतात बघा. तुम्ही पिकलेला आंबा खाल्ला का कधी? तुम्ही काय माझी भांडण आहे का? तुम्ही बोलत का नाही? पिकलेला आंबा खाल्ला, आता सीझन येऊन गेलं ना, माझ्यावर कशाचा राग काढले का तुम्ही? हा बरं, मी गोरी नाही दिसाली का?
नाही मी पावडर वगैरे लावत नाही, मग लावून येऊ का? मग बोलता का? बोला ना. आंबा खाल्ला, हा सर्वांनी खाल्ला. चिकू खाल्ला, हा. ते 2 फळं आपल्याला संसारामध्ये कशी राहायची हे शिकवतात. कशा प्रकारे मी तुम्हाला सांगते बघा. चिकू घ्या, त्याचे 2 तुकडे करायचे, बरोबर. त्याची बी कुठं राहते? चिकूची बी कुठं? पटपट बोलायचे. कुठं? आत. पण ती बी बाहेर काढल्यानंतर त्या चिकूचा आतचा थोडा तरी मध त्याला लागते का? बी कुठं असते? आत. पण त्याचा थोडाही गाभा, थोडाही मध त्याला काहीही लागत नाही. या उलट आंबा पिकलेला बघा, त्याला पिकवा, त्याला चुरपून चुरपून खा, त्याचा रस निघतो का? त्याला तुम्ही कोणत्या साबणीनं धुवा, त्याचा रस निघतो का? त्याला ब्रशनं घासून काढा, त्याचा रस निघतो का? नाही. संत म्हणतात तुम्ही त्या चिकूच्या बी सारखं संसारात राहा, पण आपण कशासारखं राहतो? आंब्याच्या कोई सारखं. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतुनी आराती, पैसे असावे संसारी हाती नावरी दोन. अंगणी उतरती जे का गुंतुनी राहती, पैसे असावे संसारी दोरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणी उतरती. पक्षी बघा आपल्या दारामध्ये, अंगणामध्ये येतात, त्यांनी चारा खातात आणि पुन्हा परत उडून जातात. पण आपलं कसं झालंय? आपण इथं भाड्यानं राहायला आलोय, पण आपण काय केलं? अतिक्रमण केलं. आपल्याला वाटतं हे माझंच आहे, हे माझंच आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर आहे, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक दिवस तुम्हाला हे घर बदलावं लागेल. पण आपण काय म्हणतो? हे घर माझं, हे घर माझं. अहो संत म्हणतात हे शरीर तर तुमचं नाही, पण इथं दिसणारी एकही गोष्ट तुमची नाही. आणि ज्या संसारासाठी तुम्ही भगवंताला भजत नाही, ज्या संसाराच्या पायी तुम्ही त्या भगवंतापासून विनमुख होत आहात, ती लोक तुम्हाला सांगते इथं जेवढे काही उपस्थित आहेत पुरुषांपैकी, तुमच्या आजी आजोबांनी तुमच्यासाठी कोणासाठी प्रॉपर्टी ठेवली असेल, कुणासाठी काय ठेवलं असेल, बरोबर. कुणाकुणाची खानदानी प्रॉपर्टी असते, म्हणजे त्यांच्या दादा परदादापासून. पण इथं उपस्थित असलेल्या एकालाही आपल्या मागच्या 5व्या पिढीचं नाव माहिती आहे का? आपल्या मागची 5वी पिढी, हा, आपल्या आजोबाच्या पलीकडं कुणीही कोणाला ओळखत नाही. मग आपणच आपल्या मागच्या 4थ्या 5व्या पिढीला ओळखत नाही, तर आपल्याला कोण ओळखणार आहे? म्हणून संत म्हणतात तू इथं किती ये कमाव, पण तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो सठाई ठाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. अहो संत म्हणतात इथं तू आलाय, तू म्हणशील घरदार इथंच राहील सरण. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, कुणीच घरामध्ये राहणार नाही. मेल्यानंतर सगळे स्मशान भूमीमध्ये जाणारे आहेत. म्हणून इथं तू पैसा कमाव, पण कामापुरता जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यच करी. त्यापेक्षा जर जास्त कमावशील, पाहिजे त्यापेक्षा जास्त करशील, कितीही पैसा अडका म्हण बाबा. तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या
बरोबर मातीचा एक मडका. कितीही पैसा अडका मग शेवटी मेल्यानंतर आपल्यासोबत फक्त एक मातीचं मडकं येणार, ते सुद्धा जमिनीवर फुटणार. ज्या बायका पोरासाठी आपण भगवंतापासून विमुख होतो त्या तरी थोड्या भक्ती करतात, आपण पूर्णतःच विमुख असतो. ज्या बायका पोरासाठी आपण विमुख असतो संत म्हणतात तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. अरे तू कितीही बायको पोर म्हण, हे सगळे तुझ्या मागची चोर आहे, हे तुझ्या नंतर तुझ्या प्रॉपर्टीचे वारस होतील. तुला कुणीही विचारणार नाही, फक्त भगवंताच्या सानिध्यात राहशीलच तुला विचारतील. पण काही काही लोकांचं कसं असतं किती सांगा, अभिमान घमंड त्यांचा मनामधून जात नाही. अशा लोकांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ठीक आहे बाबा तू माझं ऐकू नको, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाही, तुझ्या आधी किती आले, तुझ्या आधी कित्येक गेले आणि कित्येक तयार आहे, पण त्या सर्वांची गत काय होणार लक्षात घ्या. मने तुकड्या घोडे हाती, मने तुकड्या घोडे हाती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती, रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला गारडतो सटाई ठाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. अहो संत म्हणतात हे सगळं इथंच राहणार आहे, बाकी सगळं आपण एकटेच तिकडे जाणार आहोत. म्हणून कशासाठी अभिमान करतो की येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भलमानसा, नको अभिमान करू इथं येताना काय घेऊन आला, जाताना सुद्धा काहीच घेऊन जाणार नाही, म्हणून अभिमान करू नको, सगळं सोडून दे. म्हणून तर महाराज म्हणतात की आता तुला कळलं भक्ती कर म्हणून इथूनच कर. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवया, मग कधी करायची करिता भरोवरी. दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी, या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी तू त्या भक्तीच्या मार्गाला लाग. पण एवढं सारं सांगून सुद्धा आपण त्या भक्तीच्या मार्गाला लागत नाही. याचं कारण काय, आपल्या मनामध्ये असलेला घमंड, आपल्या मनामध्ये असलेली आपल्या संतांबद्दलची श्रद्धा कमी. कारण आपल्या संतांवर जास्त विश्वास आहे का, हिरोइन्यांवर जास्त आहे. आपल्याला आपली सासू काय म्हणते यापेक्षा टीव्ही मधल्या मालिकेतली सासू काय म्हणते याच्यावर जास्त लक्ष असतं. आपण काय करतो, कंपॅरिझन करतो, माय किती सुंदर सासू आहे तिची, माझी बघ रोज खायला उठते मला डायनसारखी. बरोबर, सासू सुनाच्या भांडणा हे आपण त्याच्यामध्ये बघतो आणि इकडं सुद्धा तसंच करायला लागतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तिकडं जे दाखवतं ते सगळं खोटं आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. पण तरी सुद्धा आपल्यावर विश्वास, आपल्या संतांवर, आपल्या संस्कृतीवर विश्वास कमी आणि तिकडं त्यांच्यावर विश्वास जास्त झालेला आहे. म्हणून तर बघा ना, आता मी नेहमी सांगते की एखादा व्यक्ती गोरा किंवा एखादा व्यक्ती काळा होत असेल याच्या मागं कारण काय, त्याचे आई वडील सुंदर असतील, लेकरं बाळ सुद्धा सुंदर होतील. पण एखाद्या हिरोनी जर चांगली ॲडव्हर्टाइजमेंट काढली तर ती एखादी ती येते ना, एक कोणती आहे ती म्हणते, एक हिरोनी नाचायलेली राहते, तिकडून एक हिरो येतो, त्या हिरोनीला म्हणतो वाव इतना निखार केस आहे. त्यावर तिच्या हिरोनीची पोरगी तिला आवाज देते, पोरगी म्हणते मम्मी, पण पोरग म्हणतो एका लेकराची आई असून तू एवढी सुंदर केस आहे. बॅकग्राऊंड म्युझिक काय वाजतं, त्यांना विचारून फायदा नाही, तुम्ही सांगा. बिचारायचं त्यांचा साबणी क्रीमाशी दूरवरपर्यंत काही संबंध नाही. कारण साबणी क्रीमा म्हणलं की मम्मी असतात का पप्पे, हा मम्म्या. काही गोरं साधन असलं पडायचं म्हणजे कोण असते,
मम्म्या असतात, बिचारे पप्पे कुठं राहतात? दात, खाज, खुजली, मग पप्पे. आणि गोर पडायचं म्हणलं की मम्म्या. पण असो, आपला विश्वास त्यांच्यावर जास्त आहे. अहो, ज्या आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या ज्या क्रिकेटर्सला, ज्या ॲक्टर्सला पद्मभूषण पुरस्कार मिळालेले आहेत, ते आपल्याला इथे येऊन सांगतात काय, जंगली रमी पे आओ ना महाराज, या पे वेलकम बोनस मिलेगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं हाय ते पण टकलं करून टाकते. सक्सेस जर पाहिजे असेल ना, तर आपल्याला पर्याय नाही. सक्सेसला फक्त एकच पर्याय आहे, ते म्हणजे मेहनत करा. फुकटच्या आणि लवकर येण्याच्या पैशाच्या मार्गी लागशाल तर आपल्याला बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून विश्वास संतांवर ठेवा, विश्वास हिरो हिरोईनांवर. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही त्यांना सोडून द्या, हा तुमचा वैयक्तिक विषय झाला. पण माझं मत हे की तुम्ही जेवढं त्यांना आदर्श मानता, त्यापेक्षा आपले संत काय म्हणतात, आपले ग्रंथ काय म्हणतात, हे सुद्धा आपण पाहायचंय. आणि आपण ते करत नसल्यामुळं, आपण भगवंताला आधी भजत नसल्यामुळं आपली लेकरं सुद्धा तशी होतात. संत म्हणतात आपली जर लेकरं चांगली होत असेल तर याचं कारण काय, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. तर याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर म्हटलं तर आज अखिल महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज घडल्याचं कारण माता जिजाई होती शिवबाची आई. म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोर आज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, हा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, ब्रह्मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. हो, आज छत्रपती शिवाजी महाराज घडले याचं कारण काय म्हणतात, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा त्या जिजाईला. छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊनी जे संस्काराचं बालकडू पाजलं, ते संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सुद्धा जमले. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाल्यानंतर एकाही गोष्टीची पर्वा न करता स्वराज्य ध्यास, स्वराज्य फास आणि स्वराज्याच विश्वास ही एक निष्ठता स्वराज्याबद्दल मनामध्ये ठेवून त्यांनी कार्यरत केलं. आणि म्हणून म्हणतात ना, परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा महाराज, आणि महाराष्ट्राचा राजा शिवबा राजा. शिवबा जन्मालाच नसता मानव धर्म बुडाला असता, मानव धर्म बुडाला असता. भल्या भल्याची घेतली इथं त्यानं मुजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, आणि महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, आणि महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. अहो काय म्हणतात, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. पण हे सगळे संस्कार आपण आपल्या लेकरांना देऊ इच्छितो का? सगळ्यांना माहित आहे छत्रपती शिवराय घडले याच्या मागं कारण मासाहेब जिजाऊ. पण आपण आपल्या लेकरांना संस्कार कसे देतो? आपण आपल्या लेकरांना हे शिकवले कोणतं, की मुमताजसाठी आग्र्याचा ताजमहल शहाजहानने बांधला. शहाजहानने आग्र्याचा ताजमहल हा मुमताजसाठी बांधला. हे आपल्या लेकरांना जेवढं शिकवता तेवढंच आपल्या लेकरांना मोठेपणानं, अभिमानानं, स्वाभिमानानं हे सुद्धा शिकवा की आपल्या आईसाठी छत्रपती शिवरायांनी ही स्वराज्याची इमारत उभी केलेली आहे. लोक म्हणतात लेकरं चांगली राहिली नाही हो,
लेकरं वाईट वळणावर चालली, लेकरं नुसती प्रेम प्रेम म्हणाली, लेकरं वाईट वळणावर चालली, लेकरं व्यसनाधीन व्हायली. याचं कारण काय? याचं कारण जर कुठं शोधलं ना, तुम्हाला सांगते, आपलं असलेलं आपल्या लेकरांकडं दुर्लक्ष. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कोणतेही मायबाप लेकरांना शिकवत नाहीत की बाबा तू दारू पी, तू गुटखा खा, किंवा तू प्रेम कर, किंवा तू पळून जा. हे शिकवण कोणतेही मायबाप लेकरांना देत नाही. पण आपलं चुकतं कुठं तुम्हाला सांगू का? मायबाप वर्ग चुकलं असेल तर माफ करा, पण माझं वैयक्तिक मत आहे, आपण काय करतोय, आपल्या लेकरांना अख्ख्या या जगामध्ये, अख्ख्या या भारत देशामध्ये, अख्ख्या या महाराष्ट्रामध्ये समाजाला एक चांगली दिशा दाखवण्याचं जर कार्य कोणी करत असेल ते वारकरी सांप्रदायिक कीर्तन क्षेत्रातून करत आहे. आणि खंताची गोष्ट, आपण आपल्या युवा लेकरांना इथं आणत नाही का? कारण आपल्याला वाटतं महाराज मंडळी येतं विठ्ठल विठ्ठल करतं जातं, काम आहे त्यांचं, लेकरांच्या शाळा आहेत त्या बुडू नये. माझं मत हे नाही की तुम्ही त्यांच्या शाळा सोडून तुम्हाला इकडं त्यांना टाळच कुटवत बसा. माझं मत हे आहे की तुम्ही तुमच्या भावाचं जर लग्न असेल, तुम्ही किती दिवसाआधी जाता? तुम्हाला तुमच्या घरी लावलेल्या कोलपाची शपथ आहे म्हणा, बोला किती दिवस आधी जाता? 15 दिवस, 7-8 दिवस आधी जाता ना. यात काही लाजीरवाणी गोष्ट नाही, जायच पाहिजे, सख्खा भाऊ आहे आपला, जातो ना आपण. तेव्हा आपल्या लेकराची शाळा बुडत नाही का? बुडते ना. मग सप्ताह किती दिवस असतो? दिवसा असतो का रात्री असतो कीर्तन? हा, दिवसा जर कथेमध्ये त्यांचं मन लागत नसेल, त्यांची शाळा असेल, तुम्ही रात्री कीर्तनामध्ये बसवा. आणि रात्री जर तुमच्या लेकरांना झोप येत असेल, तुम्ही कीर्तनाचा टाइम बदलून 7 ते 9 ठेवा. लेकरांची झोपही होईल, सगळं सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल. पण आपण आपल्या लेकरांना ना कीर्तनामध्ये आणतो, ना त्यांना चांगले संस्कार देतो, ना ग्रंथ वाचायला देतो. आपण आपल्या लेकरांना कीर्तनात आणणार नाही, पण 4-5 किलोमीटरवर बाया नाचाचा कार्यक्रम असेल ना, अगवाय 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 पाटलाचा बैलगाडा, हे ऐकण्यासाठी लहान लहान लेकरं इथून तिथं घेऊन जाणार, पण गावातल्या गावात कीर्तनाला आणणार नाही. आणि मग हे नाचलेल्या बाया दाखवता, वेस्टर्न कल्चरची शिकवण देता, मराठी संस्कृतीचं आपण शिकवण देतो का लेकरांना? नाही. आजकाल आपण आपले लेकरं कुठे टाकत आहेत? इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. आपली मराठी भाषा, आपली मराठी शिक्षण किती गोड आहे पा. लहानपणापासून आपल्याला एक सुंदर शिकवण दिलं जातं. कोणतं? आपल्याला लहानपणी एक कविता होती बघा, कोणतं? छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ, ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेताना मळ्याना फुलांना फळांना आनंद देऊ अन घेऊ, मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गड्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. किती सुंदर. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्या मराठी मीडियम मध्ये आपल्याला सुंदर शिकवून दिले, कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा धर्म कोणता? माणुसकीचा, जगाला प्रेम अर्पा. हा धर्म आपल्याला आपल्या लहानपणापासून शिकवला जातो. इंग्लिश मीडियमच्या कविता कोणत्या आहेत आपल्या? जॉनी जॉनी इटिंग शुगर, टेलिंग लाईज, ओपन युअर माउथ. एक जण उठून अर्थ सांगा बरं. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky. अर्थ कळो का न कळो, म्या लेकराला इंग्रजी येते, बस आपण खुश. यापेक्षा आपल्याला काही पाहिजे नाही. तुम्हाला सांगते, इंग्रजी शिकवू नका हा माझा मुळातच विषय नाही. काळासोबत चाला.
बदलाव हा निसर्गाचा नियम आहे. आज तुम्ही तुमच्या लेकराला इंग्रजीपासून वंचित ठेवलं, बाकीच्या भाषेपासून वंचित ठेवलं, तर तुमची लेकरं हे समाजामध्ये मागे राहणार. विषय हा नाही की तुम्ही तुमच्या लेकरांना इंग्रजी शिकू नका, कोणतीच नाही. मी तर म्हणते इंग्रजी कशाला, तुम्ही तुमच्या लेकरांना इंग्रजी शिकवा, फ्रेंच शिकवा, जॅपनीज शिकवा, चायनीज शिकवा, प्रत्येक भाषा लेकरांना शिकवा, पण आपल्या मराठी भाषेचा अभिमान न सोडता लेकरांना दुसरी भाषा शिकवा. नाहीतर आपण मराठी ना आपल्या लेकरांना मराठी बोलायची लाज वाटते, यापेक्षा लाजिरवाणी खंताची गोष्ट दुसरी कोणती नाही. म्हणून आपलं कल्चर काय आहे हे शिक्षण आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. आणि हे शिक्षण लेकरांना मिळत नसल्यामुळं नाचायलेलं पाहायला नेतो, ग्रंथांकडं आणत नाही, वाचन त्यांना करू देत नाही, फक्त अभ्यास अभ्यास आणि तिकडं पुढं जाऊ देतो, संस्काराचा त्यांना पत्ता नाही. मग आपली लेकरं नितांत त्यांना जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा ते काय करतात, तोंडा पुढं काय घेतात, मोबाईल. आणि तुम्हाला सांगते आता विषयाला, आजकाल युवा मंडळीमध्ये सगळ्यात मोठं ट्रेंड कोणतं चालू आहे, प्रेमाचं. बरोबर. आजकाल सात्विक मुलगी आणि सात्विक मुलगा मिळणं हे सगळ्यात अवघड गोष्ट झालेली. एकदा देव भेटल पण सात्विक मुलं मुली भेटणं गेली. कशामुळं, कारण वेस्टर्न कल्चर आपल्या इथं आलेलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, ही इज माय गर्लफ्रेंड, ही इज माय बॉयफ्रेंड, ही इज माय एव्हरीथिंग, एवढं सारं आपण करतो. आणि मग जेव्हा आपली लेकरं असं करायला जातात, घरच्यांना सांगतात, घरचे नाही म्हणतात, मग ते पळून जातात, पळून लग्न करतात. आणि मग घरचे रडत बसतात, देवा तू हे काय केलं. देव संत म्हणतात देवान नाही केलं, हे काय वाहिला उद्वेग, दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. हे आपल्या संचित कर्माचं फळ आहे जे आज आपण भोगत आहे. कारण आपल्या लेकरांना आपण तोंडा पुढं टीव्ही देतो, मोबाईल देतो. तुम्हाला माझा विषय हा नाही की हिरो हिरोनी वाईट आहेत, व्हिडिओ चालू आहेत म्हणून पुन्हा असं होऊन एकांशंता हिरो हिरोईनांना खराब म्हटलंय. माझा विषय हा नाही की हिरो हिरोईना खराब आहे, पिक्चर खराब आहे. माझा विषय हा आहे की लहान लहान लेकरांना सांगून लेकरं ऐकत नाही, जे पाहतात तशा प्रकारे वागतात. मग त्याच्यासोबत आपण बसून पिक्चर पाहतो आणि पिक्चरमधून मूवीजमधून सगळ्यात मोठा किडा आपल्या दिमागामध्ये कोणता भरला जात आहे, लेकरांच्या. लेकरांना कळत नाही, आपल्याला कळतं ते खोटं आहे, लेकरांना कळतं का नाही. मग लेकरांच्या मनात कोणता किडा सगळ्यात मोठा भरला जात आहे की मुलांनो मुलींनो तुम्ही प्रेम करा. आणि तुमच्या प्रेमामध्ये जर तुमचे मायबाप तुमचा विरोध करत असतील, तुम्ही मायबापाला सोडा पण प्रेमाला सोडू नका. हे शिकवण आपल्याला कुठून मिळतंय, पिक्चरमधून. मला एक पिक्चर असा दाखवा ज्या पिक्चरमध्ये हिरो हिरोईनांनी स्वतःच्या प्रेमासाठी प्रेम सोडलं, मायबापांसाठी सोडलंय का कोणीतरी नाही. हिरो भांडणी करतो कुणासाठी, हिरोनीसाठी, हिरोनी पळून जाते कुणासाठी, हिरोसाठी. हेच शिकवण जर आपण आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपली लेकरं बरोबर शिक्षण घेतील कुठून. त्यात लेकरांची चूक आहे का. जसं त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी पाहतात, जसं पाहून मोठं होतात, तसाच वागण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. म्हणून हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या प्रकारे संस्कृतीचं शिकवण आपण आपल्या लेकरांना देणार तशा प्रकारची लेकरं वागणार. तुम्ही कथेमध्ये आणा राधाकृष्णाचं प्रेम, संत मीराबाईचं प्रेम पहा, लेकरांना प्रेमाचा अर्थ कळेल. अहो संत म्हणतात तुम्ही ज्ञानापेक्षा मोठी भक्ती कोणती, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. संत म्हणतात भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान नको देवा. सगळ्यात श्रेष्ठ काय, सबसे ऊंची प्रेम सगाई. सगळ्यात श्रेष्ठता प्रेमाला दिली आहे. पण खरं प्रेम काय हे आपल्या लेकरांपासून आपण दुरावून ठेवलेलं आहे. कारण आपल्या लेकरांना वाटतं मुलामुलीला मधलं प्रेम हे खरं प्रेम आहे. नाही, तुम्हाला सांगते प्रेमामध्ये तो व्यक्ती माझा झालाच पाहिजे, माझं त्याचं लग्न झालंच पाहिजे, तो नाही मिळाला तर मी मरणार, या गोष्टी मुळातच कुठंच होत नाही. कारण संत मीराबाई यांच्या आधीच्या युगामधल्या आहेत श्री कृष्ण. आणि संत मीराबाईंचं प्रेम कुणावर होतं, श्रीकृष्णावर. म्हणजे श्रीकृष्णासाठी त्यांनी सोबत होते का, जवळजवळ होते का, नाही. पण प्रेमाची भाषा कशी आहे, प्रेम त्यांचं कसं आहे, असं म्हणतात संत मीराबाई एकदा श्रीकृष्णाच्या भक्ती प्रेमामध्ये तल्लीन झाल्या आणि भगवंताचं भजन करत होते. तेवढ्यामध्ये तिथून एक कावळा आला. तो कावळा सारखा काव 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 करत होता आणि त्या कावळ्याच्या काव काव करण्यामुळं मीराबाईच्या प्रेमामध्ये विक्षेप होत होता, भक्तीमध्ये विक्षेप होत होता. आणि रागाने मीराबाई त्या कावळ्याला म्हणाल्या, अरे कावळ्या, तुला फार भूक लागली ना,
काढ कलेजो मै धरू रे कागा तू खा. कावळ्या, तुला भूक लागली ना, मी माझं काळीच काढून तुला देतो, तू फक्त खा. काढ कलेजो मै धरू रे कागा तू खा. मी माझं काळीच काढून तुला देतो, तू ओरडू नको, तू खा. अट फक्त एवढी आहे, कोणती? ज्या देसा मारो पिया बसे वो देखे तू खा. जिथं माझं प्रेमी श्रीकृष्ण आहे, जिथं माझं आराध्य श्रीकृष्ण आहे, तिथं जा आणि तिथं जाऊन माझं काळीच खा. म्हणजे माझ्या प्रेमीला, माझ्या श्रीकृष्णाला कळलं पाहिजे या काळजाच्या प्रत्येक तुकड्यामध्ये फक्त आणि फक्त श्रीकृष्णाचाच वास आहे. याला खरं प्रेम म्हणावं बरं का. गोपी म्हणतात, आम्ही त्यांनी सगळं सोडलं नाही, पण सगळं विसरून गेले. कशामध्ये? मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत मिला दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. आणि म्हणतात, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. सगळं विसरून गेलो देवा तुझ्या प्रेमामध्ये. आणि पुढं त्यांनी सांगितले की जेव्हा मी तुझ्यावर प्रेम केलं देवा, दोघांमध्ये काही अंतर राहिलं नाही. मी तू पण गेले बा, हा रंग एक झाला, तुझ्यामध्ये माझ्यामध्ये काही फरक राहिला नाही. हे झालं खरं आणि सात्विक प्रेम. आपलं प्रेम सात्विक नाही, कारण आपलं प्रेम हे व्यक्तीच्या स्वभावावर कमी आणि व्यक्तीवर जास्त असते. आजकालचं प्रेम टिकत का नाही? तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. आजकालचं प्रेम टिकत नाही यामागं कारण हे आहे की आजकालचं प्रेम हे त्याच्या स्वभावावर नाही, हे त्याच्या गुणावर नाही, हे त्याच्या रूपावर आहे. आता तुम्ही म्हणसाल कसं काय, मग कुणाला तरी काळ्या मुलीवर प्रेम होतं का? कुणाला तरी काळा डक्क मुलगा त्याच्यावर प्रेम होतं का? नाही. प्रेम सुद्धा ते म्हणतात ना, प्यार अंधा होत आहे. नाही, आजकालचं प्रेम आंधळं नाही. आजकालचं प्रेम डोळस आहे. ते रंग पाहतं, रूप पाहतं, पैसा सुद्धा पाहतं. आणि ज्यांनी हे सगळं पाहून लग्न केलं, मायबापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं, पळून लग्न केलं, ते शेवटी देवा पुढं आले आणि देवाला म्हणाले, देवा हे माझ्याच्यानं काय झालं? कारण तुम्हाला सांगते, जेवढे काही मुलं इथं उपस्थित आहेत, आपल्या मायबापांनी आपल्याला काय शिकवण दिली मला माहीत नाही, पण माझी विनंती म्हणा, एक बहीण म्हणून, आज फ्रेंडशिप डे, एक फ्रेंड म्हणून, एक कीर्तनकार म्हणून माझी विनंती आहे, सगळे जेवढे काही युवा मंडळ आहेत, मुलींकडे एक ऑप्शन आहे बघा. कोणतं? त्यांना कर्तृत्व घडवतील. नाहीतर दुसरं ऑप्शन कोणतं आहे त्यांच्याकडं? त्यांच्यासाठी कमावणारा कोण तयार असतो? नवरदेव तयार असतो. तिला काय नाही, फक्त घरी जाऊन झाडझूड भांडे करावं लागतं, म्हणजे झालं. त्यांच्याकडं ऑप्शन आहे, तुमच्याकडं ते ऑप्शन नाही. कारण जोपर्यंत तुम्ही 10वी 12वी 15वी ग्रॅज्युएशन पर्यंत आहेत, आपल्याला सर्वजण प्रेमानं राहतात, प्रेमानं वागतात. पण एकदा का आपलं ग्रॅज्युएशन झालं, लोक आपल्याला कसं आहेस बाळा आणि तब्येत कशी आहे हे विचारणार नाहीत. लोक काय विचारणार? किती कमावतोस, काय झालेलं आहे, तुझा उद्योग काय, तुझा धंदा काय, की नुसतं मायबापाच्या जीवावर खातोस, हे सगळे प्रश्न आपल्याला विचारले जातील. म्हणून इकडं तिकडं फालतू मी हिच्यावर प्रेम करतो, मी तिच्यावर प्रेम करतो म्हणणारे खूप झाले. आणि कित्येक तयार आहेत की मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. पण तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही असं सगळं करत करत त्यांच्या मागं फिरसाल ना, जेवढे काही दादा आहेत माझे इथं उपस्थित, जेव्हा तुम्ही त्यांच्या मागं फिरसाल ना, कितीही प्रेम करणारी झाली तरी तुमच्या खिशात पैसा नसेल ना, कोणीही तुमच्यासोबत लग्न करणार नाही. आणि तुमच्या खिशात पैसा नसेल तर घरचे सुद्धा आपल्याला विचारत नाहीत. म्हणून इंस्टावर रील्स पाहतो, यूट्यूबवर रील्स पाहतो, फालतू व्हिडिओ पाहू, फालतू व्लॉग्स पाहू. एक येते ते म्हणते, आज मैं गाजर का हलवा बनाने वाली हूँ और मैं गाजर किसूंगी. दुसरी ते, आज तो मैंने बहुत नहा लिया. दुसरा म्हणते, चलो आज हम शॉपिंग करने जाएंगे. आणि हे सगळं पाहण्यासाठी आपण तयार आहोत. मिलियन्सनं व्ह्यू त्याला, कित्येक हजारो करोडो लाईक त्या तशा व्हिडिओला. आपण एवढे रिकाम टेकडे आहो का? हे सगळं आपल्याला गुंतवण्यासाठी त्यांना पैसा मिळतो, बरोबर. सगळ्यांना माहित आहे की सोशल मीडियाचे मोनोटाईज झालं की जेवढे काही त्यांचे पाहत राहतात तेवढे पैसे त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये मिळत राहतात. मग आपण वेळ गमवायलो, पैसा गमवायलो, ते कमवायले. आपण चांगलं पाहतो का?
नाही, सगळं ते व्यर्थच पाहत राहतो. म्हणून इकडं तिकडं वेळ वाईट घालण्यापेक्षा आपलं स्वाभिमानाने जगा, काहीतरी स्वतःचं अस्तित्व घडवा. आजची परिस्थिती फार वाईट झालेली आहे. मुलाकडं पैसा नसेल तर मुलगी कुणीही देना गेलं. मुलीच्या बापाकडं रिक्वेस्ट करावं लागली, आमच्या मुलाला तुमची मुलगी देता का? तुम्हाला जर खरं तुमच्या बापावर प्रेम असेल आणि खरं जर स्वतःवर अभिमान असेल, कर्तृत्व असं घडवा की मुलीच्या बापानं तुमच्या बापाकडे येऊन म्हणावं, माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबत लावा, तुमच्या मुलाचं कर्तृत्व एवढं चांगलं आहे. याला खरा मुलगा म्हणतात. नुसतं आय हॅव अ मेनी फॉलोवर्स, हे फॉलोवर्सनं कुणालाही खायला मिळत नाही. म्हणून इकडं तिकडं वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या चांगल्या वेळेमध्ये आहेत त्या वेळेमध्ये चांगलं स्वतःचं अस्तित्व घडवा, कर्तृत्व घडवा. आणि ज्यांनी हे केलं नाही त्यांची एक कथा तुम्हाला सांगते बघा. एक मुलगा मुलगी होते, त्यांनी लव्ह मॅरेज केला आणि लग्नाच्या 5व्या दिवशी तो मुलगा संन्यास घ्यायसाठी निघाला. लग्न झाल्यानंतर कितव्या दिवशी? 5व्या दिवशी. मुलगा कुठं निघाला? संन्यास घेण्यासाठी निघाला. आता संन्यास घेणाऱ्या व्यक्तीने विचारलं, बाळा तू ब्रह्मचर्य का? ते म्हणलं नाही. लग्न होऊन किती दिवस झाले? साईडच्यानं सांगितलं, काय नाही 5 दिवस झाले. म्हणलं एवढं काय तुला झालं? 5व्या दिवशी संन्यास घ्यायला निघाला, नवीन लग्न. ते म्हणाला, काय सांगू महाराज, माझी गत तोंडानं सांगण्यासारखी नाही, म्हणून मी तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतो. काय? काही नाही. माझ्या घरच्यांनी मला फार समजावून सांगितलं. कोणतं? की बाळा गुणावर प्रेम कर, चेहऱ्यावर नको. कारण संत सांगतात, काय भुलला सिवरली रंगा उसडोंगा परी रसनोभे दोघा विठ्ठल विठ्ठल. तो मुलगा म्हणाला, माझ्या घरच्यांनी खूप समजावून सांगितलं, पण मुलगी दिसायला चांगली होती म्हणून मी लग्न केलं. नंतर काय झालं त्यानं सांगितलं, महाराज दिसाया सुंदर होती म्हणून गोरी पान बायको आणली करून, अन उस तोडाया नेली म्हणून कालच गेली पळून. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पळून जाणं ही आपली संस्कृती नाही. आणि ज्यांनी पळून जातात त्या पळून जाणाऱ्यांनी मला वाटतं एवढा विचार करा, अहो ज्या मुलाने आपल्या जन्मदात्या मायबापाला सोडताना विचार केला नाही, त्या पुन्हा तुम्हाला सोडताना विचार करतील का? अजिबात करणार नाहीत. म्हणून स्वार्थाच्या प्रेमाच्या मागं लागू नका. मायबाप आपल्यासाठी एवढं झटतात. ते म्हणतात ना, आईबद्दल सर्वजण बोलतात, पण बाप कोण हे प्रत्येकाला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून हे जर तुम्हाला आपली लेकरं चांगली पाहिजे असतील, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या. असे संस्कार द्या, अहो आपल्याला वाटते मला जास्त कष्ट करावं लागले माझ्या लेकराला लागू नये म्हणून आपण त्यांचं जीवन आनंदमय बनवून टाकतो. पण आदर्श लेकरांना कसं द्यावा हे पाहायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना पहा. छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र काय? छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते, राजा होते, पण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कधीच शब्द बोला नाही की राजे तुम्ही आता एका राजाचे पुत्र आहेत म्हणून तुम्ही फक्त बसून खायचं, काय लढाया करायच्या नाही. ते म्हणतात ना, बाप शेर तो बेटा सव्वा शेर. अहो ते छत्रपती संभाजी महाराजांचं वर्तन कसं होतं, त्यांची वागणूक कशी होती, तर म्हणतात मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार, मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. नाद करू नका आमच्या वाघाचा, नाद करू नका आमच्या राजाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा. असं वर्तवणूक, अशी वागणूक, असा स्वभाव छत्रपती संभाजी महाराजांचा होता. म्हणून म्हणतात की इकडं तिकडं पळण्यापेक्षा आपल्या लेकरांना इकडे आणा. संस्कृती टिकवायची असेल तर त्यांना गीता भागवत हे सुद्धा श्रवण करायला लावा. आणि कधी कराय करिता बरोबरी दुरावसी दुर्भावाची पुरी वाहवसी. त्या भावाच्या पुरामध्ये वाहून जाण्यापेक्षा आत्ता आणि आतापासूनच त्यांना शिकवावे. ठोबा रखुमाई कुमार
ढोबार खुमारी ढोबार खुमारी ढोबार खुमारी. अशा प्रकारे महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही त्या भगवंताला भजा नाही भजलं तर काय होणार? करता बरोबरी नाहीतरी जाणार जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वाहावसी. मग काय करायचंय? आजपासूनच त्या भगवंताला भजायचंय. कशा प्रकारे भजायचंय? संत महाराज म्हणतात फार सोपं आहे. काही न लगे एक भावाची कारण फक्त एक भाव हेच कारण लागतं, दुसरं काहीही लागत नाही. आणि मनातलं जर खरा भाव असेल, जगाच्या मालकाला आमच्या माता यशोदा उपदेश करतात, कृष्ण तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. अशा प्रकारे खरा भाव असेल आपण त्या भगवंतावर सुद्धा सत्ता गाजू शकतो. म्हणून काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची शपथ घेऊन सांगतात, फक्त भाव एक कारण आहे, दुसरं काहीही नाही. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा तसाच आहे किंवा पेक्षा वेगळा नाही, मी असं सांगू शकत नाही. कारण माझा बोलण्याचा विषय हा जनजागृतीपर भक्तीपर आणि सगळं असल्यामुळं त्याप्रमाणे मी आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. बोलण्यातून कुणाला काही वाईट वाटलं असेल, आपलंच लेकरू आपलंच एक बाळ म्हणून मला क्षमा करायचं आहे. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उतारे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. एवढे बोलून माझी कीर्तनरूपी सेवा इथंच पूर्णविराम देते. आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपर्यंत पंजाब महाराज चालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. राधा छत्रपती शिवाजी महाराज तथा श्रीकृष्ण यांच्या चरणी अर्पण करते. समस्त गावकऱ्यांच्या चरणी अर्पण करते. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतंही कीर्तन चांगलं झालं याला एकटा कीर्तनकार जबाबदार नसतो. त्यासाठी सगळे टाळकरी, सगळे गायनाचार्य, सगळे वादक आणि तथा साऊंड सिस्टीमसुद्धा जबाबदार असते. म्हणून सर्वांच्या चरणी अर्पण करते आणि आपली कीर्तनरूपी सेवा इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.